आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानू आता जयंतला इकडे तिकडे शोधत असते, तर समोर जयंत हा त्या संतोषच्या तोंडावरील मास्क काढायचा प्रयत्न करत असतो, पण तो मास्क काही केल्या निघत नसतो आणि म्हणूनच आता त्याची खूप जास्त पंचायत झालेली असते, कारण तिकडनं जानू हाक मारत असते आणि त्याला तिकडेही जायचं असतं, यासाठी त्याची घाई सुरू असते. पण समोरचा जो माणूस असतो म्हणजे संतोष असतो ना, तो त्याला ते मास्क काही ओपन करू देत नाही आणि त्यामुळेच ना खूप जास्त हालत आता बेकार झालेली असते. काय करावं ना हे काही सुधरतच नसतं. मग आता नाईलाजास्तव त्याला तिकडनं निघावंच लागतं, कारण संतोषही पळून गेलेला असतो. संतोषला असं वाटतं की ह्याने आपला चेहरा बघितला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरीकडे आता विश्वा जो आहे तो मात्र आता आजीला उठवायचा, आजीशी बोलायचा प्रयत्न करत असतो. आजीला म्हणत असतो की आजी प्लीज तुम्ही काहीतरी बोलायला सुरुवात करा, प्लीज आजी असं करू नका, तुम्ही जर असंच करत राहिलात तर कसं होईल, कारण तुम्ही बोलायला हवं. तुम्ही मला सांगा तुमच्यासोबत जयंतने काय काय केलं आहे ते एक एक करून बोला, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी एकदम व्यवस्थित केल्या जातील. बोला ना आजी, असं बोलून ना तो आजींना बोलण्यासाठी प्रवृत्त करत असतो. दुसरीकडे आता विधी तर होतच असतात आणि ते विधी पार पडत असतानाच आता विचार येत असतो की अजूनही मंगळसूत्र कसं काय आलं नाही, आणि म्हणूनच मंगळसूत्रासाठी सगळीच जण थांबलेली असतात. मग गुरुजी म्हणत असतात की मंगळसूत्र अजून आलेलं नाही आहे, कधीपर्यंत येईल. मग आता त्यांना सांगितलं जातं की 2च मिनटं थांबा. मग आता फोन केला जातो, कारण जानू आता बाहेर गेलेली असते आणि मंगळसूत्र घेऊन अजूनही ती आलेली नसते. मग आता फोन केला जातो. लक्ष्मी म्हणत असते की प्लीज जरा फोन करून बघ. मग आता हरीश फोन करतो, पण जानू काही कॉल रिसीव करत नसते आणि त्यामुळेच ना खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मग दुसरीकडे मात्र आता सगळीच जण विचार करत असतात की अजून ही लोक राहिली तरी कुठे. तर इकडे आता पाहायला मिळत असतं की जानू ज्या वेळेला जात असते ना त्यावेळेला जयंतसोबत बोलत असते आणि ती जयंतला खरं तर हेच म्हणत असते की तुम्ही कुठे गेला होतात, काय करत होतात. मग आता जयंत तिला म्हणत असतो की ही काय आपण थोड्याच वेळात पोचू, असंही तो तिला म्हणत असतो. जानू आणि जयंत बोलत जात असतात तेवढ्यातच ना गाडी मध्येच थांबवली जाते. गाडी जशी मध्येच थांबवली जाते ना तेव्हा जानू म्हणते की आता काय झालंय, पण आता काचेवर असं काहीसं पडलेलं असतं, त्यामुळे जानू थोडी बिथरते. जानू विचार करते की काय झालं आहे, थांबा बघायलाच लागेल, आणि जानू गाडीच्या बाहेर उतरते आणि म्हणत असते की कोणाची इतकी हिंमत झाली, हिंमत असेल तर समोर या ना, असं बोलून ती आता तावाने आवाज करू लागते. आणि जेव्हा ती असं काही बोलते ना तेव्हा मात्र आता एक गुट्ट मागून येतो आणि तो जानूच्या मानेला सुरा लावतो. जानूच्या जसा गळ्याला सुरा लावला जातो ना तसं जानूही आता त्याच्यासोबत एकदम जोरजोरात फायटिंग करायला सुरुवात करते, कारण आता ही जानू एकदम पूर्वीची डॅशिंग जानू झालेली असते ना. आता जानूवर सुद्धा तो मुलगा हल्ला करायला जाणार, तेच मात्र आता जयंत तिथे आलेला असतो. त्यांना त्यांच्या हातातलं ते मंगळसूत्र गायब करायचं असतं आणि त्यासाठी त्यांची गडबड सुरू असते. पण जानूने जयंतकडे ते मंगळसूत्र एवढ्या जोरात फेकलेलं असतं ना की आता ते मंगळसूत्र इकडे असणारा जयंत हाताळतो आणि जयंत लगेच ते मंगळसूत्र गाडीत टाकतो. इकडे आता जानू त्या गुंडांना चांगलंच बेदम मारत असते, तर जयंतसुद्धा ऐनवेळेला येऊन जानूचं संरक्षण करतो आणि त्यामुळे आता जयंतबद्दलची एक वेगळीच इमेज जानूच्या मनामध्ये निर्माण होते. जयंत आता जानूला म्हणत असतो की मिस जानवी तुम्ही गाडीत जाऊन बसा, काय ना आता काही प्रॉब्लेम नाही आहे, असं बोलून तो आता तिला गाडीत बसायला सांगतो. मग आता जानू पुन्हा एकदा गाडीत जाऊन वगैरे बसते. जानू जशी गाडीत जाऊन बसते ना तसं आता इथे जयंत तो सुद्धा गाडीत जाऊन बसतो, कारण त्यालाही वाटत असतं की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणूनच आता तोही गेलेला असतो. दुसरीकडे श्रीनिवास यांचा फोन घेऊनच आता बसलेला असतो, तो म्हणजे इथे वरद म्हणत असतो की आजोबा प्लीज मला जरा फोन द्या ना. वरद तर आता मोबाईल घेऊन श्रीनिवास यांचा जातो, तर दुसरीकडे बीना जी आहे ती म्हणत असते की ही लोक अजून कुठे राहिले असतील, काहीच कळत नाही आहे, अजूनही ही लोक आलेली नाही आहेत. मग आता बीनाही कॉल करत असते. दुसरीकडे संतोष त्याचं काम आटपून आलेला असतो. संतोष म्हणतो की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का. तर आता संतोषला सांगितलं जातं, बीना म्हणत असते की प्रॉब्लेम झाला आहे, अजूनही जानूला मंगळसूत्र घेऊन आम्ही पाठवलं होतं पण ती अजूनही आलेली नाही आहे, त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलं आहे, कधी
घेईल जानू खरंच ना कळत नाही आहे असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता नीलांबरीला आजी बाजूला घेते आणि नीलांबरीला आजी आता जाब विचारत असते आणि म्हणत असते की तू काही गडबड तर केली नाही आहेस ना, खरं खरं सांग. त्याच वेळेला नाही मी काहीच गडबड केली नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. मग आता काय प्रॉब्लेम झाला आहे जरा समजेल का, नाहीतर पुन्हा एकदा काहीतरी घडू शकतं असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता बोललं जातं ना तेव्हा मात्र आता नीलांबरी म्हणत असते की काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे, मी काही केलं नाही आहे. पण आता आजी नीलांबरीवर भडकत असते कारण आजीला माहिती असतं की या सगळ्याच्या मागे नक्कीच नीलांबरी आहे. दुसरीकडे मात्र आता विश्वा आजीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. आजी काही बोलते का, बोलायचा हळूहळू आजी प्रयत्न करत असते आणि म्हणूनच विश्वा आजीला सपोर्ट करत असतो. दुसरीकडे आता गुरुजी म्हणत असतात की अजून किती वेळ लागणार आहे, अजूनही का वेळ लागतोय, चला मुहूर्ताची वेळ टळून जाते. तेवढ्यातच ना दारावर जानू आलेली असते आणि जानूला आलेलं बघून आता मात्र हरीश म्हणत असतो की अरे ती बघा ना जानू आली आहे. आणि मग सगळीजणं दारावर बघतात तर जानू मंगळसूत्र घेऊन हजर असते. जानू जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आता जानूला विचारलं जातं की काही प्रॉब्लेम झाला होता का, पण जानू काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता असं बोलतच ते आता मंगळसूत्र देते, कारण हे लग्नसुद्धा वेळेवर होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ती आता पटकन हे मंगळसूत्र जागेवर देते. पण इथे आजीला कळून चुकलेलं असतं की प्रॉब्लेम झाला आहे. आजी नीलांबरीकडे बघत असते कारण आता भावना सिद्धू यांचं लग्न मुहूर्तावर होणं गरजेचं असतं आणि त्यामुळेच आता मंगळसूत्र तर दिलेलंच असतं. म्हणून जानू म्हणत असते की उगाच वेळ वाया घालवू नका, चला आपण लग्न आधी उरकून घेऊया. जानू म्हणत असते की मला हे लग्न बघायचं होतं आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. आता कसं बरोबर मुहूर्तावर हे लग्न होतंय असं बोलूनच जानू खुश असते. पण आता जानूची काळजी सगळ्यांनाच वाटत असते आणि जयंतची सुद्धा. जयंत आणि जानू खूप मोठी लढाई जिंकून आता आलेली असतात आणि जेव्हा एवढी मोठी लढाई जिंकून ते येतात ना तेव्हा मात्र आता कुठे जाऊन बरं वाटायला लागतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इथे सिद्धू आणि भावनाचं लग्न होतं. सिद्धू भावनाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि जसं सिद्धू भावनाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो ना तसं आता भावनाही खूप जास्त खुश असते. भावना विचार करत असते की चला फायनली आपण जे ठरवलं होतं ते झालंय, आपलं लग्न. आणि त्यामुळे आता भावना आणि सिद्धूचा एक वेगळा जोश पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आता सिद्धू हा भावनाला म्हणत असतो की आता खुश ना, आता तू तर गाडी पाटील झाली आहे. मग इकडे आजीचं मात्र मन राहत नसतं. आजीला माहिती असतं की ह्या सगळ्याच्या मागेच ना नक्की काहीतरी गडबड आहे, कारण जान्हवी यायला उशीर झाल्यामुळे आजीला तसा डाऊट आलेला असतो. दुसरीकडे विश्वा इकडे आजीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो आणि ते सगळं काही ना इथे असणारा हा जयंत पाहतो. जयंत जसं हे सगळं पाहतो तसं जयंत रागातच तिथे आलेला असतो आणि जयंत म्हणत असतो विश्वाला की तुझी हिंमत कशी झाली, काय रे तू काय करायला म्हणून इथे आलायस, तुला काय वाटलं हे सगळं काय मी तुला करू देईन का, तुला तर आता मी दाखवतोच. आणि असं बोलून आता विश्वा आणि जयंतमध्ये भांडणं होत असतात. विश्वा आता जयंतला रूममध्ये सुद्धा घेत नसतो, त्याला रूम बाहेर ढकलत असतो. पण त्यावेळेला आता विश्वा आणि जयंतमध्ये खूप मोठी हाणामारी होते. दोघंही जण एकमेकांच्या जीवावर उठलेले असतात. मग आता एकमेकांना ते मारतही असतात. जेव्हा ते एकमेकांना मारतात ना तेव्हा मात्र आता इथे आजी हे सगळं पाहतच राहते. दुसरीकडे मात्र आता तिथे कसला तरी आवाज आलाय या भीतीनेच लक्ष्मी आलेली असते आणि लक्ष्मी विचारते की काय झालं आहे, कसला एवढा आवाज आला, मला आवाज आला म्हणून आली. पण आता विश्वा आणि जयंत काहीच न झाल्यासारखं दाखवत असतात. आजी एकदम ओके आहे, तुम्ही आजीची काळजी करू नका असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर आता विश्वा म्हणत असतो की चला आपल्याला लग्नही बघायला हवं, बाहेर जायला हवं असंही आता विश्वा म्हणत असतो. आणि त्यानंतर लक्ष्मीला घेऊन तो आता बाहेर जायला निघतो. तर इकडे लक्ष्मी आणि त्याचसोबत इथे विश्वा जो आहे ते दोघेही जण बाहेर जातात. पण जयंत मुद्दामून आजीकडे थांबलेला असतो, त्याला काहीतरी गडबड वाटत असते आणि त्यामुळेच ना आता तो थांबलेला असतो. दुसरीकडे आता या दोघांच्याही लग्नाच्या सोहळ्यामध्ये सिंचना त्या दोघांची गाठ बांधते. मग आता सप्तपदी होत असतात आणि सप्तपदी सुरू असतानाच आता मात्र इकडे दोघंही जण एकदम खुश असतात, कारण दोघांच्याही अगदीच मनासारखं झालेलं असतं. पण इथे जयंत मात्र आता आजीला म्हणत असतो की तुझी एवढी हिंमत झाली का, आता तू तुरू बोलायला सुद्धा लागलीस का, म्हणजे तू आता बोलायला लागलीस म्हटल्यावर सगळ्यांना सगळं सत्य सांगणार. पण मी तुला काय वाटलं इतक्यात हलक्यात हे करतोय का, मी
तुला ना कसं दाखवतो ना ते बघतच बस, मग लक्षात ठेव की मी तुझं काय काय करू शकतो ते. आणि असं बोलूनच ना आता खूप जास्त घाबरवलं जात असतं. आणि जेव्हा घाबरवलं जातं ना तेव्हा मात्र आता आजी थोडी बिथरलेली असते. आजीचा आता आवाज जो काही फुटलेला असतो, थोडा थोडा आजीच्या तोंडातनं आवाज येत असतो, हे बघूनच ना जयंतची फाटलेली असते. जयंत विचार करतो की खरंच ना ही म्हातारी समजा बोलायला लागली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्याचसाठी आता कुठेतरी हे सगळं काही थांबायला हवं असा विचारच ना इथे असणारा हा जयंत करत असतो. म्हणूनच तो आता बाहेर जातो आणि आजीचं तोंड बंद करण्यासाठी उपाय करत असतो. कारण त्याला माहिती आहे की ही म्हातारीने जर तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाही. दुसरीकडे इकडे सिद्धूची आजी जी असते ती निलांबरीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की तुला मी किती वेळा सांगितलं होतं की हे सगळं काही करायचं नाही आहे, तरीसुद्धा तू केलंस, पण आता बघ तुला मी सोडते का. मग आता ती म्हणते की मी त्यांना सांगितलं होतं, बहुतेक त्यांना नेटवर्क इश्यूमुळे ऐकायला गेलं नसेल आणि त्यामुळेच त्यांनी हे सगळं केलं असेल, असं काहीसं खोटं आता इथे निलांबरी बोलत असते. पण आजीला डाऊट असतो की हे सगळं काही मुद्दामूनच हिनं घडवून आणलेलं असणार आहे. बाकी आजी पूर्ण विश्वासू असते, कारण आजीला माहिती असतं की निलांबरीचा स्वभाव कसा आहे ते. त्यामुळे आजी तिला सरळ म्हणते की उगाच आहे ना मला बनवू नकोस, कारण मला सगळं माहिती आहे की हे सगळं करणारी दुसरी कोणी नाही आहेस तर तूच आहेस. तर इकडे मात्र आता आजीचा आवाज जायला हवा यासाठी इथे मात्र त्याने औषध आणलेलं असतं आणि जयंत ते औषध एका पाण्यामध्ये मिक्स करतो. एका पेल्यामध्ये पाणी घेतो आणि त्यामध्ये ते औषध पूर्णपणे मिक्स करतो आणि त्या औषधाने बहुधा आवाज जाणार असेल आजीचा, म्हणूनच त्याने ते औषध रेडी केलेलं असतं. आणि जेव्हा औषध तो ते सगळं रेडी करतो ना तेव्हा आता त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकतो आणि त्याला ते आजीला पिऊ द्यायचं असतं औषध. आणि त्याचसाठी त्याची गडबड सुरू असते. तो आता ते औषध व्यवस्थित तयार करतो, चमच्याने मिक्स करतो. आजी मात्र घाबरलेली असते, पण आजीकडे दुसरा ऑप्शन नसतो. आजी शांत असते, ती आता इकडे बघत असते की हा जयंत काय करतोय तो. पण हा जयंत इतका नीच नालायक दाखवलेला आहे ना की त्याला असं वाटत असते की चला आजीचा आवाज येतोय तर आजीचा आवाज बंद करण्यासाठी त्याने आता ही शक्कल लढवलेली असते. आता त्याला मुद्दामून हे सगळं पाजायचं असतं आणि त्यासाठी तो काही करायला तयार असतो. त्याने आता अक्षरशः ते पाणी जे आहे ना ते पाणी आजीला भरवायला सुरुवात केलेली असते. बिचारी आजी ना तोंडही उघडत नसते, पण आता ते आजीला सांगतो की आता तू कशी पाणी पित नाही ना हे मी बघतोच. आणि असं बोलून तो आता आजीचं नाक दाबतो आणि आजीला ते पूर्णपणे पाणी भरवतो, जेणेकरून आजीचा आवाज घशातनं फुटायला नको, आजी काही बोलायला नको, हाच यामागचा उद्दिष्ट असतो. आणि यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. आता आजीला जेव्हा तो औषध भरवतो ना तेव्हा त्याला कुठे जाऊन तरी सुख भेटतं आणि तो म्हणत असतो की आता कशी बोलशील, आता कसं सांगशील, जरा जास्तच बोलायला लागली होतीस, पण आता तुझा कसा काटा काढला, तुला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये तू पुढे जाशील, पण तसं होणार नाही, तुला मी पुढे जाऊ देणार नाही, असंही तो आता म्हणत असतो. त्यामुळे बिचारी आजी ही काहीच करू शकत नसते. आजीला अक्षरशः तोंड दाबून त्यानं ते भरवलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता आजीला जेव्हा तो हे सगळं भरवतो तेव्हा बिचारी आजी जी आहे ना तिला काहीच कळत नसतं की तिच्यासोबत हे सगळं काय होतं आहे. पण आता आजीला हे सगळं सहन करावं लागत असतं. आजी खूप जास्त वैतागलेली असते, पण ह्या जयंतला आनंद झालेला असतो. दुसरीकडे आता इकडे वँकी जो आहे तो म्हणत असतो की तू माझ्या बायकोला का संधी दिली करवली बनायची, त्यावर मी ना याआधीसुद्धा खूप वेळा करवली बनली आहे. मग विचार केला की जरा तिलाही चान्स मिळू देत ना, म्हणून मी तिला चान्स दिला आहे करवली बनण्याचा, असंही आता तर ती सांगत असते. मग आता ही गोष्ट बँकेलाही आवडते, कारण भावनाची करवली जी होती ना ती आता खरं तर ती झालेली होती. आणि हे सगळं बघूनच ना खूप जास्त आनंद बँकीला झाला होता, कारण त्याच्या बायकोला सुद्धा या सगळ्यामध्ये आधार भेटतोय, अधिकार भेटतोय, हे सगळं बघून ना तो खूपच जास्त खुश होता. दुसरीकडे निलांबरी नाराज होती, कारण तिला तर कळलेलं होतं लग्न नाही म्हणून सुद्धा आता लग्न झालेलं होतं आणि त्यामुळेच आता ती खूपच जास्त रागात होती. आता मध्ये अंतरपाठ ठरला जातो आणि शुभमंगल सावधान असं काहीसं म्हणून आता एकमेकांना हार घालून आता हे लग्न पार पडत असतं. इकडे मात्र आता विश्वाला असं वाटत असतं की आपण आता थोडंसं का होईना जानूसोबत बोलायला हवं, जानूला आता ह्या जयंतचा खरा चेहरा काय आहे ते दाखवायला हवा. आणि त्याचमुळे आता तो प्रयत्न करत असतो. इकडे लग्न तर पार पडतं आणि लग्न पार पडल्यामुळे खूपच जास्त बरं आहे ना इथे आता
ह्या रेणुका आणि लक्ष्मीला वाटत असतं. रेणुका आणि लक्ष्मी म्हणतात की एकंदरीत बरं झालं, पोरांचं लग्न झालं, आता सगळं काही व्यवस्थित होईल. दोघीजणी खुश असतात. विश्व आता जानूकडे येतो आणि जानूला म्हणतो की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, जरा आतमध्ये येतात का. मग जानू आतमध्ये जाते आणि जेव्हा जानू आतमध्ये जाते ना, तेव्हा आता विश्वा जयंत आतमध्ये आहे का बघत असतो, पण तेव्हा जयंत आतमध्ये नसतो. पण आता जयंतबद्दल तो आता जानूला सांगायचा प्रयत्न करतो. पण आता इथे असं झालेलं असतं की जयंतबद्दलची जी इमेज असते ती जानूची पूर्णपणे चेंज झालेली असते. म्हणजे ती म्हणत असते की आधी मला कानेटकर तसं वाटायचे की तसे आहेत, तुम्हाला जसं वाटतं तसं, पण खरंच ना ते वेगळे आहेत. आज तर मी मंगळसूत्र घेऊन गेले होते ना, तेव्हा तिथे काही गुंड आले होते, पण तेव्हा ना त्यांनीच मला त्या गुंडांपासून वाचवलं, असं देखील आता जानू म्हणत असते. आता मला जायचं आहे, बाहेर लग्न सुरू आहे, आणि असं बोलून ती बाहेर जाते. आणि जेव्हा ती बाहेर जाते ना, तेव्हा मात्र आता इथे विश्वा विचार करतो की म्हणजे एवढी पातळी ह्याची खोलपर्यंत गेली आहे का. म्हणजे हे सगळं वाचवण्यासाठी त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायला सुरुवात केली. म्हणजे स्वतःहून मुद्दामून गुंड घेऊन केला, तिथे मारहाण केली, का तर जानूच्या नजरेत चांगलं पडण्यासाठी, असाही आता विश्वा विचार करत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.